जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या भाच्याची हळद होती. आपली उपस्थिती मग पहिलीच. हळदीच्या आधी देवकाची गाणी चालू होते पहा. आमच्या इकडं हळदीच्या दिवशी देवकाची पद्धत असते बरं. देव पूजल्यानंतर देवका आणि देवकी मारुतीच्या दर्शनाला घेऊन जाते बरं. त्याच्यावर 4 जण धोत्राचा मंडप धरते पहा. देव गेलं तसे आपलं डेकोरेशन चालू झालं. माळी लावल्या आणि माझं हळदी नावाचं पोस्टर लावलं पहा. आपल्या डेकोरेशनमध्ये चुका काढायला चिल्लर पार्टी होतीच तिथं. सजावटीचा मंडप किती पण भारी असू द्या मित्रांनो, पण मानाची हळद तर जांभळीच्या मंडपातच लागते बरं. काकानं सणीचा सूर धरला, हळदीचा कार्यक्रम चालू झाला. तसा लेडीज मंडळी जास्त होत्या म्हणून आपली काही हळद लावायला नंबरच लागला नाही. तोपर्यंत डीजे चालू झाला. हळदीचा कार्यक्रम पण आटपला. मग डीजेच्या समोर नाचायला आपण तयारच. मी आणि मामान दोघांना डीजेवर ताल धरला. तिकडून वरमाईला घेतलं डीजेच्या तालावर. नंतर नवरदेवाला जेवू घातलं. मग नवरदेवाला डोक्यावर घेतलं आणि डान्स केला. डान्स झाला म्हणलं, एवढं डेकोरेशन केलं, नाचायच्या नादात एक पण फोटो नाही आणि ब्लॉग पण नाही. सर्वजण गेल्यावर डेकोरेशनच्या पुढं फोटो काढला व शेवटी.